ॲनिमल किंगडम इथून 2-3 क्वेश्चन एव्हरी इयर येतात. तर चॅप्टर चालू करायच्या आधी हा टेबलमधनं केलेलं तर इझी पडतं. तर आपल्याकडे हे फायलम आहेत: पोरफायरा, सिलेंट्रेटा, टिनोफोरा, प्लॅटी, ॲस्के, ॲनलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, एकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. इथे कसे कसे ट्रेंड्स चालतात ते आपण बघू. तर पोरिफेरामध्ये सेल्युलर लेवल असतं, टिनोफोरा आणि सिलेंट्रेटामध्ये टिश्यू लेवल, प्लॅटी हेल्मेंथिसमध्ये ऑर्गन्स असतात आणि ॲस्केपासून पुढे सगळे ऑर्गन सिस्टम. पोरिफेरा सेल्युलर, सिलेंट्रेटा टिश्यू, टिनोफोरा टिश्यू, प्लॅटी हेल्मेंथिस ऑर्गन्स आणि ॲस्के हेल्मेंथिसपासून आगे ऑर्गन सिस्टम. सिमेट्री, तर पोरिफेराची अलग अलग सिमेट्री असते, ते असिमेट्रिकल असतात. सिलेंट्रेटा आणि टिनोफोरा रेडियल, बाकी सगळे बायलॅटरल एक्सेप्ट फॉर एकायनोडर्माटा विच इज रेडियल सिमेट्री, बट एकायनोडर्माटाचा लार्वा बायलॅटरल असतो. त्याच्यानंतर आपण सिलोम बघूया. तर सिलोम ॲब्सेंट असतो, स्युडोसिलोम असतो, लेट इज फॉल्स, सिलम बाय पाउचेस आणि अख्खा सिलोम असतो, दॅट इज सिलोमेट. तर पोरिफेरा टू प्लॅटीमध्ये ॲब्सेंट असतो, ॲस्केमध्ये स्युडो असतो आणि ॲनलिडापासून सगळे सिलोमेट्स असतात. आपल्याला असं विचारलं लाईक ऑर्गन लेवल ऑफ सिमेट्री आणि स्युडोसिलोमेट, देन ॲस्के हेल्मेंथिस. आणि ऑर्गन सिस्टम लेवलला नाहीतर ऑर्गन लेवल आणि सिलोम ॲब्सेंट असेल तर प्लॅटी हेल्मेंथ्स. त्याच्यानंतर सेगमेंटेशन, तर बॉडी सेगमेंटेशन सगळ्यांमध्ये ॲब्सेंट असतं एक्सेप्ट फॉर प्लॅटी हेल्मेंथ्स, ॲनलिडा, आर्थ्रोपोडा आणि कॉर्डेटा. आता ॲनलिडा आणि आर्थ्रोपोडामध्ये काय असतं, ते बाहेर लाईन, जसं अर्थवॉर्मच्या आपण रिंग्स बघतो, दिस इज नथिंग बट द सेगमेंटेशन. डायजेस्टिव्ह सिस्टम, पोरफेरामध्ये ते सेल्युलर असतं, एकच सेल डायजेशनचं हे करतो, सो त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम ॲब्सेंट असते. वेअरॅज प्लॅटी हेल्मेंथिस, टिनोफोरा आणि सिलेंट्रेटामध्ये इनकम्प्लीट असतं, दॅट इज एकच पोर असतो फॉर माउथ अँड अनस, सिंगल ओपनिंग. वेअरॅज ॲस्के हेल्मेंथिसमध्ये कंप्लीट सिस्टम असते अप टिल कॉर्डेटा. सर्क्युलेटरी सिस्टम ॲब्सेंट असते ॲस्के हेल्मेंथिसपर्यंत, ॲनलिडापासून प्रेझेंट असते. रेस्पिरेटरी सिस्टम आर्थ्रोपोडापासून प्रेझेंट असते. म्हणजे हे ट्रेंड्स फक्त लक्षात ठेवायचे, कोणामध्ये प्रेझेंट आहे कोणामध्ये ॲब्सेंट आहे. त्यांचे डिस्टिंक्टिव्ह फीचर्स ते आपण हर सेगमेंटमध्ये बघणार पण, तरी इथे एकदा बघू. तर इथे पोरफेरामध्ये काय असतं, बॉडी विथ पोर्स आणि कॅनाल सिस्टम असते. सिलेंट्रेटामध्ये नेडोब्लास्ट सेल असतो, दॅट इज स्टिंगिंगवाला. टिनोफोरामध्ये कॉम्प्लेट असतात, ते सिलिएटेड असतात, कॉम्प्लेट सिलिएटेड असतात, ते लक्षात ठेवायचे. नंतर आपलं प्लॅटी हेल्मेंथिसची फ्लॅट बॉडी असते. ॲस्के हेल्मेंथिस वॉर्म शेपचे असतात, एलॉंगेटेड बॉडी सेगमेंटेशन असतं ह्याला. तर ॲनलिडावाले असतात त्यांना रिंग लाईक सेगमेंट्स असतात त्याचे, लाईक आपण अर्थवॉर्म बघितली वगैरे. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडामध्ये एक्झोस्केलेटन ऑफ कायटिन, क्युटिकल्स, जॉईंटेड अपेंडेजेस. मॉलस्कसमध्ये एक्सटर्नल स्केलेटन असतं ऑफ शेल आणि युजली एक सॉफ्टवाला अंदर एक मॅन्टल वगैरे असतं, ते आपण सगळं नीट डिटेलमध्ये आगे बघूया. एकायनोडर्माटामध्ये वॉटर वॅस्क्युलर सिस्टम असते, दॅट इज एक वॉटर कनाल सिस्टम आपण कुठे बघितली आहे, पोरिफेरा. एक वॉटर वॅस्क्युलर सिस्टम इज एकायनोडर्माटा, त्याचं स्पेशल फीचर आहे. आणि जर लार्वा असतो तो बायलॅटरल असतो, तरच एडल्टवाला रेडियल असतो. हेमिकॉर्डेटा म्हणजे वॉर्म लाईक स्ट्रक्चर्स असतात, ते बरोईंग नेचर असतात, डीप ओशनच्या एंडला असतात. प्रोबॉसिस कॉलर आणि ट्रंकमध्ये बॉडी डिवायडेड असते. कॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड असते. डॉर्सल दॅट इज बॅक साईडला हॉलो नर्व कॉर्ड असते. गिल्स असतात, स्लेट आणि लिम्स वगैरे असतात. तर आपण हर फायलम आणि त्याच्या प्रॉपर्टीजला डिटेलमध्ये स्टडी करूया. ॲनिमल किंगडम, द लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सेल्युलर, टिश्यू, ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टम. सेल्युलर पोरिफेरा, आफ्टर दॅट टिश्यूवाला टिनोफोरा आणि सिलेंट्रेटा. ऑर्गनवाला प्लॅटी हेल्मेंथिस आणि ॲस्के हेल्मेंथिसपासून ऑर्गन सिस्टम. इथे आता
ओपन टाईप आणि क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेशन. ओपन टाईप म्हणजे काय, असे स्पेशली आर्टरीज वेन वगैरे कंडक्शनसाठी नसतात. ब्लड असंच फ्लो होत असतं, त्याच्यामध्ये ऑर्गन डिप्ट असतं, जसं काय आपण बघतो कॉक्रोच वगैरेमध्ये. त्या कॅव्हिटीला हिमोसील बोलतात. क्लोज टाईप म्हणजे काय, ब्लड वगैरे जे प्रॉपर ते असं वेन्स आर्टरीज असतात. आता सिमेट्री, रेडियल, बायलॅटरल अँड असिमेट्रिक. स्पॉन्जेस आपले एसिमेट्रिक असतात, वेरॅज सिलेंट्रेट्स, टिनोफोरा अँड एकायनोडर्म्स रेडियल सिमेट्री, बाकी सगळे बायलॅटरल. आता डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. तर आपले जर्म लेअरवरून वेगळे ऑर्गन फॉर्म होतात. जर एक्सटर्नल एक्टोडर्म आणि इंटरनल एंडोडर्म असेल तर दॅट इज डिप्लोब्लास्टिक. दीज ॲनिमल्स आर नोन ॲज डिप्लोब्लास्टिक. आणि ह्यांचं एक्झाम्पल कोण आहे, सिलेंट्रेटाज. वेअरॅज मध्ये एक मिझोग्लियावाली लेअर असेल बिटवीन एंडो आणि एक्टोडर्म, तर त्यांना मिझोडर्मिक बोलतात. तर म्हणजे फ्रॉम प्लॅटीहेल्मिंथेस टू कॉर्डेट्स ऑर आर ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. सिलोम. तर सिलोम म्हणजे लाईन, हे बघ, बॉडी कॅव्हिटी इज लाईन बाय अ मिझोडर्म. ते सिलोमेट्स असतात. तर ह्याच्यामध्ये पोझेसिंग सिलोम आर सिलोमेट्स कोण कोण येतात, ॲनेलिड्स, मॉलस्क, अर्थ्रोपोड, एकायनोडर्म आणि हेमिकॉर्डेटा. आता स्कॅटर्ड पाउच आहे बीमध्ये असेल तर त्याला सुडोसिलोमेट्स बोलतात, ते कोण आहेत, आणि ॲस्कोहेल्मिंथ्स. आणि जर सिलोम ॲबसेंट असेल तर एसिलोमेट, ते कोण आहेत, प्लॅटीहेल्मिंथ्स. आता इथे क्वेश्चन एक फेमसवाला कुठला आहे, ट्रिप्लोब्लास्टिक बट एसिलोमेट. ट्रिप्लोब्लास्टिक बट एसिलोमेट कोण आहेत, प्लॅटीहेल्मिंथ्स. ट्रिप्लोब्लास्टिक बट सुडोसिलोमेट, ॲस्कोहेल्मिंथ्स, असं वालं आहे. तर इथे काय असतं, मिझोडर्म आणि असेल नसेल त्याच्यावर त्याचं ब्लास्टिसिटी लेवल असते. वेअर सिलोम म्हणजे काय असतं, लाईन बाय मिझोडर्म इज कॉल्ड सिलोम. बॉडी कॅव्हिटीला जर लाईनिंग असेल मिझोडर्मची, इट इज नोन ॲज सिलोम. पण सुडोसिलोमेट आणि मतलब एसिलोमेट्स, दॅट इज ॲस्कोहेल्मिंथ्स आणि प्लॅटीहेल्मिंथ्स, ह्याच्यामध्ये मिझोडर्म असतो. फक्त जी लाईन असते बॉडी कॅव्हिटीची ती लेयर्ड आहे की नाही लेयर्ड आहे ह्याच्यावर डिपेंडेंट असतं. सेगमेंटेशन, तर इथे अर्थवॉर्ममध्ये एक्सटर्नल सेगमेंट असतात, त्यांना आपण काय बोलतो, मेटामॅरिक सेगमेंट. म्हणजे त्या फेनॉमेनाला बोलतात मेटामॅरिझम. तर मेटामॅरिझम कोण शो करतो, अर्थवॉर्म, हे लक्षात ठेवायचं आहे. नोटोकॉड, तर नोटोकॉड मिझोडर्मली ओरिजिन असते. तर बट ऑब्वियस आहे मिझोडर्मली ओरिजिनेट असते म्हणजे जे डिप्लोब्लास्टिक असतात त्यांच्यात तर नसणारच. आणि मोर ऑफन त्याच्यानंतर आगेच्या ॲनिमलमध्ये पण नोटोकॉड नसते. दीज आर नॉन कॉर्डेड, दॅट इज फ्रॉम पोरिफेरा टू एकायनोडर्माटा, सगळे नॉन कॉर्डेट्स असतात. त्याच्यानंतर आपण हेमिकॉर्डेट आणि कॉर्डेटा पुढचे 2 फायलम आहेत ते आपण बघू. तर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, तर इथे हे लक्षात ठेव, हे मागचं जसं टेबल आहे तसं हा पण आहे. ॲनिमल दॅट इज मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये सेल्युलर आणि टिश्यू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टम. सेल्युलरमध्ये कोण येतात, स्पॉन्जेस, दॅट इज पोरिफेरा, ते एसिलोमेट असतात आणि अनसिमेट्रिकल असतात. टिश्यू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टममध्ये रेडियल, बायलॅटरल. रेडियल असेल तर एसिलोमेट्स असतात अँड दीज आर सिलेंट्रेटा अँड टिनोफोरा. आणि बायलॅटरलमध्ये एसिलोमेट, प्लॅटीहेल्मिंथ्स, सुडोसिलोमेट, ॲस्के आणि ट्रू सिलोमेट्स आर ॲनेलिडा टू कॉर्डेट. ही लक्षात ठेवलेला सिक्वेन्स, दॅट इज पोरिफेरा, मग सिलेंट्रेटा, मग टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथ्स, ॲस्के, ह्या सिक्वेन्समध्ये याद ठेवलं तर त्याची प्रॉपर्टीज पण इझिली लर्न होणार. आता फायलम पोरिफेरा, तर पोरिफेराचे युजली यांना आपण स्पॉन्जेस बोलतो. त्यांच्यामध्ये ह्यांचं इम्पॉर्टंट फीचर जे याद ठेवायचं काय, वॉटर ट्रान्सपोर्ट नाही तर कनाल सिस्टम असते. वॉटर एंटर्स थ्रू मायन्यूट पोर्स, ओपनिंग नसते, पोर्स असतात, त्याला काय बोलतात, ऑस्टिया. बॉडी कॅव्हिटी दॅट इज स्पॉन्जोसील आणि आउटवाला इज ऑस्क्युलम. तर ऑस्टियामधनं येतं, स्पॉन्जोसील इज बॉडी कॅव्हिटी आणि बाहेर जातं ऑस्क्युलममध्ये. जी बॉडी कॅव्हिटी असते ती कोॲनोसाइट्सनी लाईंड असते.
कॉलर सेल्स बोलतो आपण, तर ती कॅव्हिटी कोॲनोसाईट्सनी लाईंड असते. डायजेशन इज इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या अंदर, सिंगल सेलच्या अंदर. बॉडी इज सपोर्टेड बाय अ स्केलेटन मेड ऑफ स्पिक्युलिन्स ऑर स्पॉन्जिन फायबर्स. बॉडीचे स्केलेटन कसे असतात, स्पिक्युलिन आणि स्पॉन्जिन. सेक्सेस आर नॉट सेपरेट, दॅट इज दे आर हर्माफ्रोडाइट. हर्माफ्रोडाइट म्हणजे बायसेक्शुअल. एग्ज अँड स्पर्म्स आर प्रोड्यूस बाय द सेम इंडिव्हिज्युअल. यांचं फर्टिलायझेशन इंटरनल होतं, यांच्या अंदर होतं. आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असते, दॅट इज लार्वा स्टेज इज प्रेझेंट. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय, लार्वल स्टेज असतो, आणि डिरेक्ट म्हणजे नो लार्वल स्टेज. इथे डायग्राममध्ये बघू, फर्स्ट इज सायकन, सेकंड इज युस्पॉन्जिला आणि थर्डवाला इज स्पॉन्जिला. इथे डायग्राममधनं विचारतील. फर्स्टवाला सायकन आहे, हा युस्पॉन्जिला, आणि लास्टवाला इज स्पॉन्जिला. ह्याचे एक्झाम्पल्स बघ. सायकन इज सायपा. स्पॉन्जिला आपला एकच फ्रेश वॉटर स्पॉन्ज असतो, बाकी मराईन असतात. आणि युस्पॉन्जिला आपण बाथ स्पॉन्ज बोलतो. याच्यानंतर फायलम सिलेंट्रेटा, त्याला आपण निडेरिया पण बोलतो. तर सिलेंट्रेटामध्ये एक याद ठेवायचं आहे, M2P, दॅट इज मेड्युसा टू पॉलिप सेक्शुअल रिप्रोडक्शन. वेळेस याला उलटं केलं, पॉलिप टू मेड्युसा असेक्शुअल. हे लक्षात ठेवायचं. एक लक्षात ठेवलं तरी दुसरं याद होतं. मेड्युसा टू पॉलिप सेक्शुअल. ॲज एक्झाम्पल कोण आहे, ओबेलिया. तर इथे एवाला मेड्युसा स्ट्रक्चर आहे, दॅट इज तो फ्लोटिंग आहे. आणि एक्झाम्पल काय असतो, ओरेलिया. वेरॅज असतो सेसाईल, तो मूव्ह नाही करत, दॅट इज ॲडेमेशिया, नाहीतर हायड्रा, तो पॉलिप स्ट्रक्चर असतो. तर सिलेंट्रेटा नाही तर निडेरिया, दीज कॅन बी मराईन सेल ऑफ फ्री लिव्हिंग, आणि यांची रेडियल सिमेट्री असते. आता त्यांचं नेम कुठून डिराईव्ह आहे, निडोब्लास्ट और निडोसाइट्स. तर ते हे सगळे बघितले. एक्झाम्पल डायग्रामॅटिक व्ह्यू ऑफ निडोब्लास्ट. तिकडे तो जो टेंटॅकल आहे, दॅट इज नोन ॲज निडोब्लास्ट सेल. इट इज अ स्टिंगिंग कॅप्सूल ऑर द निमॅटोसाइट्स. हे यूज्ड फॉर अँकरेज, डिफेन्स अँड कॅप्चर ऑफ प्रे. तर ह्याचं फीचर काय, निडोब्लास्ट सेल. कोणाचं, निडेरिया नाही तर सिलेंट्रेटाचं. ह्यांच्यामध्ये काय असतं, सिंगल ओपनिंग असते, दॅट इज हायपोस्टोमल कॅव्हिटी. त्याच्यानंतर डायजेशन एक्स्ट्रा सेल्युलर असतं, नाहीतर इंट्रा, डिपेंड्स, सेलच्या अंदर नाहीतर बाहेर. आणि कोरल्स असतील, कोरल्स या ग्रुपमध्ये येतात. कोरल्स असतील तर एक्झोस्केलेटन म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं असतं. 2 फॉर्म असतात आपण बघितलं, पॉलिप मेड्युसा. अम्ब्रेला शेप फ्री स्विमिंग असेल तर ऑरेलिया, नाहीतर जेलीफिश. वेरॅज जर अशी अटॅच्ड असेल तर दॅट इज आपला पॉलिप. ओबेलिया वगैरे एक्झाम्पल्स आहेत. तर इथे अल्टरनेशन ऑफ जनरेशन होते. तर इथून ह्याला काय बोलतात, मेटाजेनेसिस. मेटामॅरिक सेगमेंट अर्थवॉर्म, दॅट इज बॉडी सेगमेंटेशन. आणि मेटाजेनेसिस म्हणजे एक सेक्शुअल, एक असेक्शुअल वे ऑफ रिप्रोडक्शन. एक्झाम्पल्स, फायसेलिया. इथे एक्झाम्पल आणि त्यांचे कॉमन नेम मॅच द फॉलोइंगला खूप वेळा आलेत, ह्याचे, मोलस्काचे. तर इथे एक्झाम्पल इज फायसेलिया, पोर्चुगीज मॅन ऑफ वॉर, ॲडेमेशिया सी ॲनिमोन, पेंट्युला सी पेन, गॉर्जिनिया सी फॅन, आणि मेंडेरिनिया ब्रेन कोरल. तर हे एक्झाम्पल 10 वेळा लिहून काढायचे. इथून खूप वेळा डिरेक्ट मॅच द फॉलोइंगचे क्वेश्चन येतात. आफ्टर दॅट फायलम टिनोफोरा. टिनोफोराला आपण सी वॉलनट नाही तर कॉम जेलीज बोलतो. याच्यामध्ये सिलिएटेड कॉम्प्लेट्स असतात. कॉम्प्लेट्स असतात ते कसे असतात, सिलिएटेड. रिप्रोडक्शन ओन्ली सेक्शुअल वेनी होतं. फर्टिलायझेशन एक्सटर्नल असतं. आणि यांच्यामध्ये एक प्रॉपर्टी जी हात काय ठेवायची, बायोल्युमिनन्स, दॅट इज कलर इम्पार्ट करतात, लाईट. तर ह्याच्यामध्ये 2 डिस्टिंक्शन आहेत, कॉम्प्लेट्स आणि बायोल्युमिनन्स. आफ्टर दॅट फायलम प्लॅटीहेल्मिंथस. प्लॅटीहेल्मिंथस आर फ्लॅटवर्म्स. दे आर डोर्सोवेंट्रली फ्लॅटेड. हे पॅरासाइट्स असतात. हुक्स आणि सकर्स असतात ह्याच्यामध्ये प्रेझेंट. ह्याच्यामध्ये स्पेशलाइज सेल कॉल्ड फ्लेम सेल्स. फ्लेम सेल्स ऑस्मो रेग्युलेशन आणि एक्सक्रीशनला हेल्प करतात. तर फ्लेम सेल्सचं प्रायमरी फंक्शन इज ऑस्मो रेग्युलेशन. फर्टिलायझेशन यांच्यामध्ये इंटरनल होतं, जसं आपण वरती बघितलं एक्सटर्नल.
असं इथे इंटरनल होतं. ह्यांचे मेनी लार्वल स्टेज होतात. प्लॅनेरिया म्हणजे आपण जे बघतो की कट केली तर कुठून पण ग्रो होते, ती ह्याचं एक्झाम्पल आहे. अजून एक्झाम्पल आहे टीनिया सोलियम, दॅट इज टेपवर्म, आणि फॅसियोका, दॅट इज लिव्हर फ्लूक. हे एक्झाम्पल बघ डायग्राममध्ये. आफ्टर दॅट ॲस्केहेलमिंथस, बॉडी ऑफ ॲस्केहेलमिंथस इज राऊंड. इथे सेक्शुअल डायमॉर्फिझम असतं, लाईक मेल छोटू असतो वेरॅज फिमेल मोठी असते. मेलचं एंडला कर्व असते टेल. जर बायलॅटरली सिमेट्रिक आपण सगळं बघितलं. एलिमेंटरी कनाल कंप्लीट असतो विथ मस्क्युलर फॅरिंग्स. एक्सक्रिटरी पोर असतो, डायशियस असतात. नंतर यंगवल रिसेंबल द एडल्ट. इनडिरेक्ट डेव्हलपमेंट एक्झाम्पल काय, ॲस्कॅरिस, वुशेरिया, एन्सायक्लोस्टोमा. वुशेरियावाला 100 बार क्वेश्चन आला आहे, एन्सायक्लोस्टोमावाला पण. आफ्टर दिस फायलम ॲनेलिडा. ॲनेलिडामध्ये काय असतात, फ्रेश वॉटर मराईन कशी फ्री लिव्हिंग असतात, काय काय पॅरासाईट असतात. मेटामेरिक सेगमेंट ह्याच्यावर पण असतं. डिस्टिनी नंतर रिंग लाईक असतं ते पोझेसेस लॉन्जिट्युडनल अँड सर्क्युलर मसल्स विच हेल्प इन लोकोमोशन. तर इथून थोडं सगळं याद ठेवायचं आहे नीट. Aquatic annelids nereis possesses lateral appendages, that is parapodia, which help them in swimming. Aquatic असेल तर parapodia. Closed circular system is present. आपण बघितलं annelidaपासून सर्क्युलर सिस्टम क्लोज असते. नेफ्रिडिया हेल्प इन ऑस्मोरेग्युलेशन आणि एक्सक्रीशन. त्याच्यामध्ये एक ऑर्गन काय असतो, नेफ्रिडिया. तसं आपण बघितलं टेप फॉर्ममध्ये असतो तो फ्लेम सेल, तर इथे नेफ्रिडिया. नो system nerve system consists of paired ganglia connected by lateral nerves to a double ventral nerve cord. ह्यांची नर्व कॉर्ड वेंट्रल असते आगे, जशी कॉर्डेट्समध्ये बॅक साईडला असते, तर ह्यांची वेंट्रल सरफेसला असते आणि डबल असते. नीरीज इज ॲक्वॅटिक फॉर्म, इज डायशियस, वेअरएज अर्थवॉर्म आणि लीचेस आर मोनोइशियस. तिथे एक्झाम्पल दिले. फर्स्टवाली नीरीज आहे, सेकंडवाली हिरुडोनेरिया आहे, दॅट इज लीच. लीचला काय बोलतात, हिरुडोनेरिया. रिप्रोडक्शन सेक्शुअल असतं. एक्झाम्पल नीरीज, फेरथेमा, हिरुडोनिया. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. नीरीजवरलेला पॅरापोडिया असतात आणि ती मराईन असते. आर्थ्रोपोडा म्हणजे इन्सेक्ट्स लार्जेस्ट फायलम आहे. ह्यांचे डिस्टिंक्ट फीचर इज कायटेनियस एक्झोस्केलेटन. हेड, थोरॅक्स, ॲब्डोमेनमध्ये बॉडी डिवायडेड असते. जॉईंटेड अपेंडेजेस असतात आणि रेस्पिरेटरी ऑर्गन्स अलग अलग असतात. गिल्स, बुक लंग्स और ट्रकियल सिस्टम. सर्क्युलेटरी सिस्टम याच्यामध्ये ओपन असते, दॅट इज आर्टरीज, वेन्स वगैरे नसतात. नंतर ह्यांच्यामध्ये सेन्स ऑर्गन असतात, सच एज अँटिना, आईज, कंपाऊंडर सिम्पल, स्टॅटोस्टेट्स और बॅलन्सिंग ऑर्गन्स. हे सगळे आपण बघू. ग्रासहॉपरमध्ये स्टॅटोस्टेट्स असतात, कॉक्रोचमध्ये असतात कंपाऊंड आय वगैरे. एक्सक्रीशन इथे कशाने होतं, माल्फिजियन ट्युब्युल्स. मागे होतं ते नेफ्रिडिया, ह्यांच्यामध्ये माल्फिजियन ट्युब्युल्स. दीज आर मोस्टली डायशियस. फर्टिलायझेशन इंटरनल असतं आणि दे आर ओव्हिपॅरस, दॅट इज दे ले एग्ज. एक्झाम्पल खूप सारे तिथे. हनीबी, बॉम्बिक सीवम, लॅसिफर, लॅक इन्सेक्ट, वेक्टर्स असू शकतात. आता इथे एक्झाम्पल यात कुठलं ठेवायचं आहे, ग्रेगेरियस पेस्ट, दॅट इज लोकस्ट. आणि लिव्हिंग फॉसिल इज लिम्युलस, दॅट इज किंग क्रॅब. हा पण क्वेश्चन खूप वेळा आला आहे. आफ्टर दॅट फायलम मोलस्का. मोलस्का सेकंड लार्जेस्ट ॲनिमल फायलम असतं. हे मराईन, फ्रेश वॉटर कुठेही असतात. बॉडी इज कवर्ड बाय कॅल्केरियस शेल. तर आपण बघितले जे कोरल्स असतात ते सिलेंट्रेटा असतं आणि त्यांचं कॅल्शियम कार्बोनेटचं स्केल असतं. ह्याला ह्याच्यासोबत कन्फ्यूज नाही करायचं. कोरल्स, सिलेंट्रेटा. आणि ह्यांचं पण बॉडीला कॅल्केरियस सेल असतं. बॉडी इज सेगमेंटेड विथ अ डिस्टिंक्ट हेड, मस्क्युलर फूट आणि विसरल हम्प. हेड, मस्क्युलर फूट आणि विसरल हम्प. अ सॉफ्ट स्पॉन्जी लेअर ऑफ स्किन फॉर्म्स अ मॅन्टल ओव्हर द विसरल हम्प. विसरल हम्पच्या वरती मॅन्टल कॅव्हिटी असते. जी स्पेस असते विसरल हम्प आणि मॅन्टलच्या त्या कवरिंगमध्ये, त्याला मॅन्टल कॅव्हिटी बोलतो. जिथे फेदर लाईक गिल्स आर प्रेझेंट. दीज हॅव रेस्पिरेटरी आणि एक्सक्रिटरी फंक्शन. तर नॉट ओनली एक्सपिरेटरी बट वेअर ॲज
एक्सक्रिटरी आणि रेस्पिरेटरी दोन्ही फंक्शन हे फेदर गिल्स परफॉर्म करतात. आपण गिल्स बघून आपल्याला काय वाटेल रेस्पिरेशन, तर नो, बोथ एक्सक्रीशन अँड रेस्पिरेशन. द अँटिरियर हेड रिजन हॅज सेन्सरी टेंटॅकल्स. इथे सेन्स ऑर्गनसाठी टेंटॅकल्स असतात. माउथमध्ये फाईल लाईक रॅस्पिंग ऑर्गन असतं फॉर फीडिंग, दॅट इज रॅड्युला. ह्यांच्यामध्ये फंक्शन काय आहे त्यांचे? डिस्टिंक्ट हेड असतो, मस्क्युलर फूट असतो, विसरल हंप, मॅन्टल कॅव्हिटी आणि रॅड्युला, आणि फेदर लाईक गिल्स एक्सक्रीशन आणि रेस्पिरेशनला कामं येणार आहे. त्याच्यानंतर एकायनोडर्माटा एंडोस्केलिटन असतं ह्यांचं. बाहेर स्केलिटन नसतं, अंदर असतं. एंडोस्केलिटन ऑफ कॅल्केरियस शेल्स. त्यांना स्पायनी बॉडीज असतात. ऑल आर मराईन, एक्सक्लुझिव्हली मराईन फायलम आहे. तर एकायनोडर्माटा रेडियली सिमेट्रेड विथ द लार्वाल बायलॅटरल, हा ॲज अ डिस्टिंक्ट फीचर आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम कम्प्लीट असतं विथ लोअर वेंट्रल साईड ऑफ ॲनस अँड अप्पर साईडला त्यांचं माउथ असतं. याच्यामध्ये वॉटर वॅस्क्युलर सिस्टम असते, वॉटर कनाल नाही, वॉटर वॅस्क्युलर सिस्टम, विच हेल्प इन लोकोमोशन, कॅप्चर ऑफ प्रे अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. एक्सक्रिटरी सिस्टम याच्यामध्ये ॲबसेंट असते. सेक्सेस सेपरेट असतात, रिप्रोडक्शन सेक्शुअल असतं. याच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टम ॲबसेंट असते. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट असते विथ अ फ्री लिव्हिंग लार्वा. इथे पण एक्झाम्पल याद करायचे, इथून पण खूप वेळा येतात. तर एस्टेरियाचं स्टारफिश हे काय ना, सी अर्चिन, ॲनेलियनचं काहीतरी सी लिली, ते दिसत नाही आहे. क्युक्युमेरियाचं सी क्युक्युंबर, ऑफिनोराचे ब्रिटल स्टार. आपण मगाशी मोलस्काचे एक्झाम्पल मिस केले, तर वरती मोलस्काचे एक्झाम्पल्स, एकायनोडर्माटाचे एक्झाम्पल्स आणि सिलेंट्रेटा आणि टिनोफोराचे एक्झाम्पल. इथून खूप वेळा मॅच द फॉलोइंगचे क्वेश्चन येतात, डिरेक्ट क्वेश्चन येतात. ते एक्झाम्पल आणि त्यांचे कॉमन नेम याद पाहिजेत. तर पायला इज ॲपल स्नेल, पिनॅक्टेडा इज पर्ल ऑस्टर, हे सगळे मोलस्काचे आपण मगाशी मिस केलेले. तर इथे हे युजली डेव्हिल फिशला ऑक्टोपस बोलतात, लोलिगो इज स्क्विड, हे सगळे 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 याद करायचे. फायलम हेमिकॉर्डेटापासून कॉर्डेट. तर हेमिकॉर्डेटामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर त्यांचं कॉलर रिजन असते. ते एक्झाम्पलमध्ये बेलानोकोलसच्या डायग्राममध्ये वरती प्रोबॉसिस असतं, मध्ये कॉलर असते, नीचे ट्रंक असतं. तर ह्याच्यामध्ये स्टोमोकॉर्ड असते, विच इज सिमिलर टू नोटोकॉर्ड. हेमिकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड नसते, स्टोमोकॉर्ड असते. ह्याच्यामध्ये स्मॉल ग्रुप ऑफ हे वर्म्स असतात, मराईन ॲनिमल्स असतात आणि बायलॅटरल असतात. अँटिरियर प्रोबॉसिस बघितलं आपण, कॉलर आणि लॉंग ट्रंक असते. सर्क्युलेटरी सिस्टम इज ओपन राईट. रेस्पिरेशन थ्रू गिल्स होतं. एक्सक्रिटरी ऑर्गन इज प्रोबॉसिस ग्लँड. प्रोबॉसिस वरती आहे पण त्यांचं ते एक्सक्रिटरी ऑर्गन आहे, माउथ नाही आहे. ते प्रोबॉसिस काय आहे? एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. अँड फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल, डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. ह्याच्यामध्ये दोनच एक्झाम्पल आहे, बेलानोक्लॉसिस आणि सायकोक्लॅसिस. कॉर्डेटा आपण आगेवाल्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करू.